तर प्रेक्षकांनो, आज अप्पूने चॉकलेटचा गणपती केला शेवटी, पण आता ती नाराज झाली आहे कारण शशांकने गुळाच्या गणपतीवर मत दिलाय। माई म्हणतात नाही नाही आता ठरलं गुळाचाच गणपती करायचा। मग आता शशांक म्हणतो बरं गुळाची ढेप आहे का घरात, नाही तर मी आणायला जातो। अप्पूला राग येत असतो आता शशांकचा। दादा काका म्हणतात दोन्हीही पक्षांना समान मत मिळाले त्यामुळे चॉकलेटचा गणपती होऊच शकतो। आता पन्ना काकूला काही ही कन्सेप्ट पटत नाहीये, त्या म्हणतात असं कुठे असतं का दादा काका चॉकलेटचा गणपती। अप्पू म्हणते अगं काकू मी बघितलं इंटरनेटवर, त्याच्यात छान एक्सप्लेन केलंय त्यांनी। आता विठू बाबा म्हणतो की अगरे आपण चॉकलेटचा गणपती करू तर खरी, वेगळा वाटेल ना। कुकी म्हणतो आपण ना पब्लिसिटी करूया चॉकलेटच्या गणपतीची, कानेटकरांच्या घरी चॉकलेटचा गणपती, अख्ख्या नाशिकभर चर्चा होईल आपल्या गणपतीची। शशांक म्हणतो दरवेळेला वेगळंच करायला पाहिजे, असं काय अट्टहास असतो तुमचा, परंपरेनुसार आपण आपला गणपती करूया ना। तर दादा काका म्हणत होते काय तो गुळाचा गणपती कोणी करत होते त्यांचे मित्र, आपली कुठे परंपरा आहे तशी, त्यांची आहे म्हणून ते करतात। अप्पू म्हणते नाही ह्याने ना मुद्दाम केलंय, हरवण्यासाठी केलंय, तुला ना काहीच वाटत नाही खडूस, तू नवरा आहेस ना रे माझा, तुला माझ्या बाजूने असायला हवं होतं, जाऊ दे आय हेट यू। आणि अप्पू तिथून निघून गेली आहे। आता सुवाई शशांकला म्हणतात काय रे शशांक असं करतोस, तिला नेहमी दुखवतोस, तू न प्रत्येक वेळेला तिला प्रेमाने आणि संयमाने बोलत जा रे। कुकी म्हणतो जा आता तिची समजूत काढ। शशांक म्हणतो अरे कमाल आहे तुमची, प्रत्येकाला आपापलं मत मांडायचा अधिकार आहे ना, मी मांडलं माझं मत। सुवाई म्हणतात अरे हा नियम होता ना, नियम का असतात, अपवाद म्हणून। दादा काका म्हणतात जा बरं शशांक आधी समजूत काढ तिची, आपण नंतर ठरवूयात कुठला गणपती करायचा। विठू बाबा म्हणतात गुळाचा गणपती काय चॉकलेटचा काय। पन्ना काकू मात्र खरंच खूप छान बोलतात प्रेक्षकांनो, त्या म्हणतात दादा ती काही ऐकणाऱ्यातली नाहीये, ती ना जोपर्यंत तिचा हट्ट पूर्ण करणार नाही तोपर्यंत तिला रागच येत राहील। दादा काका म्हणतात मग करूया तिचा हट्ट पूर्ण, करूया ना चॉकलेटचा गणपती। आता माई म्हणतात काय बोलताय हो तुम्ही, तिचा हट्ट पूर्ण करायसाठी आपण देवाच्या बाबतीत असं कमी जास्त नाही करू शकत। दादा काका म्हणतात हे बघ मन शुद्ध असेल ना तर काहीही केलं तरी चालतं, आणि आपणही जुने विचार सोडून नवी पिढीच्या विचारासोबत चालायला हवं, बरोबर आहे की नाही रे विठू। आता विठू बाबा म्हणतो दादा बरोबर बोलतोय, अरे गणपती गुळाचा काय की चॉकलेटचा काय, अरे आपण आपल्या हाताने बनवतोय ना ते महत्वाचं आहे। दादा काका म्हणतात दिली ना देवाने संधी आपल्याला, तर मग करूया, सांग रे शशांक तिला चॉकलेटचा गणपतीच करायचा म्हणून, जा तिला समजव। आता कुकी पण म्हणतोय जा समजव तिला। आता शशांक आलाय अप्पूला मनवायला आणि म्हणतोय जाऊ दे अपूर्वा, दे सगळं सोडून। अप्पू म्हणते असं कसं सोडून देऊ, तू माझा नवरा आहेस ना, तू माझी बाजूच घेतली नाहीस, मला राग नाही येणार तर काय होईल। शशांक म्हणतो पण आपलं फेअर पूल करायचं ठरवलं होतं ना, म्हणून मी माझं मत मांडलं, त्यात एवढं काय। अप्पू म्हणते अरे असं कसं, तू माझ्या साईडनी वोट द्यायचा ना, मग जिंकले असते मी, तुला आहे ना माझ्या विरुद्ध बोलायचं असतं नेहमी, तू अपोजिट पार्टीला मत दिलं। शशांक म्हणतो अगं अपूर्वा आपल्या घरात अशा वेगवेगळ्या पार्ट्या नाहीये, एकच पार्टी आहे। अप्पू म्हणते पण आपली चर्चा चालू होती ना चॉकलेटचा गणपती की गुळाचा गणपती, त्यातलं एक निवडायचं होतं ना तुला, अरे त्यात टीम पडल्या ना खडूस, तुझ्यामुळे मी हरली आहे। शशांक म्हणतो अगं हरलीस काय, प्रेमात हरलेले जिंकलेले असं काही नसतं। अप्पू म्हणते असतं असं, मला माझ्या हाताने चॉकलेटचा गणपती करायला पाहिजे होता, माझ्या बाळावरही चांगले संस्कार झाले असते ना, आणि बाप्पाने मला चान्स दिला होता ना, तुझ्यामुळे माझ्या प्लॅनचा चक्काचूर झाला। शशांक तिला म्हणत असतो कसा कसा चूर झाला। अप्पू म्हणते जा रे खडूस बोलू नकोस माझ्याशी। शशांक म्हणतो अजूनही काही तुझा प्लॅन फ्लॉप नाही झालाय। अप्पू म्हणते नाही कसा, हे बघ मी छान प्लॅन केला होता, चॉकलेटचा गणपती करून तो दुधात मेल्ट करणार होते मी आणि सगळ्या मुलांना ते दूध वाटणार होते, आता काय शक्य आहे। शशांक म्हणतो शक्य आहे अपूर्वा, अगं तुझा हेतू चांगलाच होता ना, बरं ठीक आहे तुला जर नसेल बनवायचा गणपती तर मग मी ह्याचं काय करू। त्याने आता ते चॉकलेट्स दिलेत अपूर्वाला, खूप सारे चॉकलेट्स आणले आहेत। आता अप्पू म्हणते तू हे केव्हा आणलं। शशांक म्हणतो मला माहीत होतं पोल काहीही झालं तरी तुझंच सगळं ऐकणार आहे आणि चॉकलेटचाच गणपती करायला लावणार आहे, सगळ्यांनी तुलाच सपोर्ट केलाय अपूर्वा। अप्पू म्हणते नाही रे खडूस मी कुठे जिंकली आहे, टाय झालाय ना मी तुझ्यामुळे नाही जिंकली आहे। शशांक म्हणतो दादांनी आदेश दिलाय बाबा, अपूर्वाच्या मनासारखं व्हायला हवं, ती म्हणतीये की चॉकलेटचा गणपती तर चॉकलेटचा गणपती, मग असं ठरलं की आता घरात चॉकलेटचाच गणपती येणार। थोडक्यात काय प्रेक्षकांनो, अप्पू कानेटकरांची खूप लाडकी सून आहे।
अपू खुश होऊन आता शशांकला मिठी मारते आणि म्हणते थँक्यू सो मच, तुला नाही पण दादा काकाला. पन्ना काकूला आणि माईला काही हे पटे ना. पन्ना काकू म्हणतात असं कसं दादानी परवानगी दिली अप्पूला, आणि ते नाटकं कशाला केले मग, ते मतदान वगैरे घ्यायचे. आता दादा म्हणतात काय झालं. पन्ना काकू म्हणतात काही नाही चांगलं केलं तुम्ही, अप्पूला परवानगी दिली ते. आता शशांकने अप्पूला विचारले तुला काय काय लागेल चॉकलेट बनवायला ते सांग मला. आता अप्पू म्हणते तुला ना मी तो व्हिडिओ फॉरवर्ड करते, तसंही आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सगळे इंग्रेडियंट्स आहेत, तू घेऊन येते सगळं. आता शशांक म्हणतोय जशी तुमची आज्ञा राणी सरकार. आता तुमचा राग गेला का माझ्यावरचा. पण अप्पू नोक करून चालली जाते आणि इकडे दादा काकांना येऊन थँक्यू सो मच असं म्हणत असते. दादा तू परमिशन दिलीस ना म्हणून मी गणपती करणार आहे. दादा म्हणतात अगं तू गणपती करणार आहेस हे महत्त्वाचं नाही आहे, तू मनोभावे पूजा करणारे हे महत्त्वाचं आहे. विठू बाबा म्हणतो हे बघ बाकी दिवस ना आपलं भजन ठेवूयात माझं. दादा म्हणतात लगेच नको ठरवायला, आधी गणपतीचं चालू द्या हा, मग पुढे बघू. सुवाई म्हणतात हे बघ बाळा जे काही सामान लागेल ना ते शशांकला सांग लवकर, ऐनवेळी काही मिळणार नाही, दुकानं बंद होतील ना. अपू म्हणते मी दिली आहे लिस्ट ऑलरेडी. हो सुवाई मी दिली आहे लिस्ट. आता पन्ना काकू म्हणते होईल ना वेळेवर गणपती तयार, म्हणजे गणपती तर तयार होईलच पण मग वेळेवर होईल का. आता पन्ना काकूच्या मनामध्ये अजून टू बी और नॉट टू बी सुरूच आहे. तर आता त्या म्हणतात जर नाहीच झाला, म्हणजे दादा काका म्हणतात नाहीच झाला तर हिने सांगितल्याप्रमाणे आपण चांदीचा गणपती ठेवूयात, त्यात काय एवढं. अपू म्हणते तशी वेळच येणार नाही पन्ना काकू, अगं मी वेळेत तयार करेल. आणि तुझा कन्सेप्ट कळतोय मला यामागचा, आपला चॉकलेटचा गणपती तयार होईल म्हणजे होईल, मी घेतलंय ना चॅलेंज आता. अगं माई मला मदत करशील ना ग तू. माई म्हणतात हो करेल ना, काही हरकत नाहीये. पन्ना काकू म्हणते माई करावीच लागेल तुम्हाला, चॅलेंज घेतलं ना तुम्ही. अपू म्हणते चला आम्ही तयारीला लागते. आता ह्या सगळ्यांनी किचनमध्ये सगळी तयारी केलेली आहे आणि अप्पू ते व्हिडिओ बघत असते. तर आता माई म्हणतात अगं अप्पू तुला नक्की जमणार आहे ना. अप्पू म्हणते हो ग माई मी सगळं व्यवस्थित बघून घेतलं आहे. आणि आता अप्पू सगळं ते प्रात्यक्षिक दाखवते की असं करायचं, चॉकलेट मेल्ट करायचं वगैरे वगैरे. माई म्हणतात काय काय कल्पना असतात नाही जगामध्ये, काय हुशार लोक आहेत. आता विठूबाबा म्हणतात चला सुरुवात करूया. अप्पू म्हणते अजून खडूसच नाही आला ना सामान घेऊन. तेवढ्यात शशांक येतोय सामान घेऊन आणि म्हणतो हे बघा हे आलं तुमचं सामान, जे जे हवंय ते सगळं आणलंय. सुवाई म्हणतात हे बघ अप्पू एकटी नको करूस, आम्ही मदत करतो हा तुला. आता अप्पूने ते चॉकलेट मेल्ट केलंय आणि म्हणतीये की करावीच लागणार आहे मदत सगळ्यांना, त्याशिवाय थोडीच गणपती पूर्ण होणार आहे. आता ते चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर त्याचा वास सुटलाय घरभर आणि त्या वासामुळे अप्पूला मळमळतंय आणि एकदा दोनदा तीनदा ती अशी उलटी करायला गेली आहे बाहेर, म्हणजे तिला त्या वासाने त्रास होतोय. विठू बाबा म्हणतोय अरे असं कसं हिला त्रास होतोय. आता सुमी पण प्रेग्नंट आहे, तिला कुठे त्रास होतोय. आता माई म्हणतात हो कोणाला होतो कोणाला नाही होत. पण आता अप्पूला विचारतोय शशांक अगं तुला बरं वाटतंय ना अपूर्वा. अप्पू म्हणते हो बरं आहे रे, पण पुन्हा ती चॉकलेट जवळ आली की तिला वास येत असतो. आता सगळेच जण विचार करतात आता कसा होणार तो गणपती. शशांक म्हणतो काळजी करू नका, तिने चॅलेंज घेतले ना तर त्याच्यासाठी मी तिला मदत करेल. आता शशांकने ना प्रेक्षकांनो बराच बेस वगैरे सगळं पूर्ण केलंय आणि मग थोड्या वेळाने अपूर्वा आली आहे. ती म्हणते खडूस आता मला बरं वाटतंय, मी करते गणपती. शशांक म्हणतो आर यू शुअर अपूर्वा, अगं तुला त्रास होईल पुन्हा वासाने. अपू म्हणते नाही मी ठरवलंय ना गणपती करायचा तर मला करायचं आहे, प्लीज मला करू द्या ना. आता शशांक बाजूला सरकलाय आणि अप्पूने गणपती बाप्पाला प्रार्थना केली आहे आधी की बाप्पा माझ्या हातनं नीट व्यवस्थित सगळं होऊ देत. आणि तिने मास्क लावलाय आणि मग तो गणपती पूर्ण केलाय. काय ना प्रेक्षकांनो ह्यांना काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करायचा असतो, पण होतंय काय वेगळं दाखवायच्या नादामध्ये ते अप्पूला जरा जास्तीच बालिश दाखवत आहेत. ते थोडंसं जरा यांचं चुकतंय. ठीक आहे तिने ना तिचा बोलायचा ॲक्सेंट पहिले जरासं चेंज करावा असं मला तरी वाटतं. तर अप्पूने अतिशय सुरेख चॉकलेटचा गणपती तयार केला आहे जो सगळ्या कानेटकरांना खूप आवडला आहे. अय्या किती सुंदर मूर्ती झाली आहे पन्ना काकू पण म्हणतात. आणि आता अप्पू सगळ्यांना तो गणपती बाप्पा दाखवते आणि खरंच छान केलाय तिने. शशांक म्हणतो अरे वा वाटलं नव्हतं इतका छान गणपती तयार होईल चॉकलेटचा, मस्तच झालाय नाही सुमे. सुमे म्हणते हो रे दादा खूप छान झालाय. शशांक म्हणतो आता त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवूयात म्हणजे तो मेल्ट होणार नाही. केला बाबा हिने एकदाचा तिच्या मनासारखा गणपती तयार. आणि काय ना प्रेक्षकांनो या मालिकेबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतांतरे आहेत. आता माझी आहेत तुमची पण आहेत, पण प्लीज त्यासाठी आपल्यामध्ये भांडणं आणि गैरसमज कमेंट्समध्ये करू नका. आणि ठीक आहे ना काही लोकांना खूप आवडते ही मालिका, काही लोकांना नाही आवडत, तर ठीक आहे त्यात काय एवढं. पण प्लीज आपले विचार इतरांवरती थोपवायची गरज नाही, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात.
मालिकेमधून फक्त आपल्याला मनोरंजन मिळत असतं, त्यासाठी कमेंट्समध्ये एकमेकांना आर्ग्युमेंट्स करायची गरज नाही. आणि काय आहे ना प्रेक्षकांनो, प्रत्येक मालिकेचं एक नाविन्य असतं. थोडं काळ झालं ना की लोकांना ही मालिका म्हणजे कुठलीही मालिका बोरच वाटायला लागते, पण हे कलाकार त्यांच्या वतीने अतिशय उत्तम प्रयत्न करत असतात, त्यात शंकाच नाही. आपण फक्त त्यांच्या या मेहनतीला दाद देऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला यावर काय वाटतं नक्की कळवा आणि प्लीज बी सिव्हिल अँड रिस्पेक्टफुल फॉर ईच अँड एव्हरीवन, एवढीच रिक्वेस्ट होती. तर आता शशांकने तो गणपती बाहेर आणला आहे. सुवाई म्हणतात की जा बाळा, तू दारामध्ये जा, मी तुला ओवाळून गणपतीला आत घेते. आणि आता शशांक गेला आहे ओसरीच्या त्यांच्या दाराजवळ आणि नेमका त्यांचा जो नेहमीचा वार्षिक पारंपरिक गणपती आहे तोही दारात हजर आहे. आता कुकी म्हणतात तुम्ही तर आणणार नव्हता ना गणपती, म्हणजे लेट येणार होता ना. आता हे सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागते. दादा काका पण म्हणतात अरे च्छा, तुम्ही तर गणपती आणलात. तेव्हा हे जे गणपती आणणार आहेत ते दादा आहेत ते म्हणतात तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात आणि तुमचा गणपती आम्ही आणणार नाही असं होईल का. आता अप्पू विचार करते मग माझ्या चॉकलेटच्या गणपतीचं काय होणार. आता सुवाई म्हणतात दादा कुठल्या गणपतीची स्थापना करायची. आता या सगळ्यांना धर्मसंकटच आलं आहे, कारण अप्पूच्या मनासारखं नाही झालं तर ती गोंधळ घालते, नाहीतर घरात तोंड पाडून बसते. त्यामुळे कदाचित कानेटकरांना ते आवडत नसावं म्हणून ते अप्पूच्या मनासारखं करतात. काय आहे ना प्रेक्षकांनो, घरातली स्त्री जर आनंदी असेल ना तर घराचं वातावरण आनंदी राहतं. म्हणून कदाचित दादा काका अप्पूचे लाड पुरवत असतील, पण ते काही काळासाठी असतं. शेवटी प्रत्येकाला मॅच्युरिटी यायला काहीसा वेळ लागतोच. त्यामुळे अप्पूही मॅच्युअर होईल लवकरच आणि बऱ्यापैकी ती आहे पण मॅच्युअर. त्यामुळे जास्ती टेन्शन घेऊ नका, आपले सणवार मस्त एन्जॉय करा आणि माझा रिव्ह्यूसुद्धा. आणि काय आहे ना प्रेक्षकांनो, मी माझे सणवार सोडून तुम्हाला एवढ्या पहाटे वेळात वेळ काढून हे रिव्ह्यूज देत असते. त्यामुळे प्लीज माझ्या मेहनतीला थोडासा एफर्ट म्हणून एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळे तुम्ही तुमचा सण. आणि हो प्रेक्षकांनो, पुढच्या प्रोमोमध्ये दाखवलं आहे की शशांक चंद्राचे फोटो काढत असतो. त्यामुळे प्राची येऊन त्याला ओरडते अरे दादा माई सांगते ना चंद्राला बघत नसतात आजच्या दिवशी, चोरीचा आळ येतो. आणि तिथे पोलीस आलेत आणि शशांकला म्हणतात तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. शशांक म्हणतो काय झालं, पण ते म्हणतात तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यावरच कळेल. आता हे काय नवीन आलं आहे माहीत नाही, पण आता काय होतंय ते पुढे बघूयात.